आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीतर्फे आपण परभणी येथे बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृतीची विटंबना झाली, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगशाल? परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधानाची जी प्रत होती त्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याचे पडसाद सर्वत्र महाराष्ट्रभर पसरलेले आपण पाहिले असतो. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारकडे, प्रशासनाकडे मागणी करत आहोत की प्रत्येक महापुरुषाचे जे स्मारक आहेत त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि ही जी दादागिरी सुरू आहे पोलिसांच्या माध्यमातून, बॉम्बिंगच्या नावाखाली सुशिक्षित तरुणांना अटक केली जात आहे, विनाकारण नाहक त्रास दिला जात आहे. कालच समाज माध्यमातून एक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. स्वतः पोलीस गाड्या फोडत आहेत आणि तरुणांना अटक करत आहेत. हे दोघली चाल पोलीस प्रशासनाने थांबवली पाहिजे अशी सुद्धा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो. आपण जर या हल्ल्याची पार्श्वभूमी नीट तपासली तर एक गोष्ट लक्षात येईल की मागच्या 3 दिवसापासून स्मारकाची सुरक्षा हटवण्यात आली होती. सुरक्षा हटवल्याच्या नेमक्या 3ऱ्या दिवशीच हल्ला कसा काय होऊ शकतो? ह्याच्या मागचं षडयंत्र, ह्याच्या मागचे सूत्रधार, प्रमुख सूत्रधार शोधून काढणं गरजेचं असताना पोलीस यंत्रणा, येथील महाराष्ट्र सरकार जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना अटक करण्याचं महापाप करत आहेत. ते पोलीस प्रशासनाने तात्काळ रोखलं पाहिजे आणि या हल्ल्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे, जो प्रमुख सूत्रधार आहे, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो. या ठिकाणी बौद्ध समाजालाच टार्गेट केलं जाते असं लोकांचं व्यक्त म्हणणं आहे, त्या संदर्भात आपण काय? निश्चितपणे वारंवार संविधानाच्या रक्षणासाठी आंबेडकराईट लोक आपल्या छातीवर वार झेलून त्याचं संरक्षण करण्यासाठी नेहमी सदैव तत्पर असतात आणि म्हणून की काय, या जातीयवादी धर्मांध RSS भाजपचं जे सरकार आहे त्यांनी इथल्या बौद्ध कम्युनिटीला, आंबेडकराईट लोकांना, तरुणांना टार्गेट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपण या ठिकाणी युवा तरुण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहात, त्याच्या संदर्भात आपण काय आव्हान असणार आहे तरुणांना? आम्ही इतकंच आवाहन करतो की आपण एका हातात पेन आणि एका हातात बाबासाहेबांचं संविधान घेऊन चालणारे लोक आहोत. शांततेच्या मार्गाने सुद्धा आंदोलन केलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमातूनच आंदोलन पुढं सरकलं पाहिजे, जेणेकरून कोणाच्याही करिअरवर आणि इतर बाबीवर त्याचा फटका नाही बसला पाहिजे ह्याची काळजी तरुणांनी घेऊन या संविधानाचं, या भारत देशाचं, आंबेडकरी विचाराचं, विचारधारेचं संरक्षण करायचं आहे. इतकं मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो.